आता ग्रंथ लिहितात, ग्रंथ लिहायला सुरुवात झाली. ग्रंथ लिहितात ब्रह्म नदीच्या काठावर, सरस्वती मातेच्या काठावर. ब्रह्म नद्याम सरस्वत्याम आश्रम पश्चिमेत शम्यप्रास इति प्रोक्त. शम्यप्रास नावाचा आश्रम आहे. त्या शम्यप्रास नावाच्या आश्रमामध्ये व्यासवर्षी ग्रंथ लिहू लागले. आणि लिहिता लिहिता म्हणायचे, कन्हैया करते हो तुम कन्हैया करून घेणारा तू आहे. मी ग्रंथ लिहिलं नाव तर माझंच होणार आहे ना. करून घेणारा तू आहे. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. कोणतेही कार्य करत असताना भाव माणसाच्या अंतर्गत कसा पाहिजे काय तेव्हा करून घेणारा तू आहे. नाव तर आमचंच होणार आहे. आपण ही भागवत कथा ऐकतोय, आम्ही सांगतोय, हे गाता तुम्ही ऐकताय, हे निमित्त आपलंय. पण करून घेणारा तो वरचा परमात्मा आहे, बजरंगबली आहे. करून घेणारा भगवान आहे दादा. सगळ्या गोष्टीचा असे बघा. कुछ भी करता नहीं कुछ भी मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा ग्रंथाचं काम चालू आहे. कोणाच्या आज्ञेनं नारदांच्या सांगण्यावरून ग्रंथ लिहिताय. मनाला प्रसन्न वाटतं व्यासांच्या. बापरे, एवढी मोठी नारदांची कृपा आपल्यावरती झाली, एवढा मोठा आशीर्वाद आपल्याला मिळाला. नारदांच्या कृपेने
नारदांच्या आज्ञेवरून ग्रंथ लिहायला सुरुवात झाली. ऐका 335 अध्याय 335 अध्याय 12 स्कंदाचा द्वादश कळीचा 12 स्कंद 335 अध्याय आणि मायबाप 18,000 श्लोकाचा हा ग्रंथ तयार झाला. आणि करता करता म्हणायचे करते तुम कन्हैया